स्वागत करूयात। तर माझ्यासोबत आज महिंद्राची XUV 7XO आणि गाडीला ना फेसलिफ्ट झालेलं आहे आणि ना कंपनीने इकडे LED DLSR लॅम्पसुद्धा दिलेले आहे आणि कलर पण खूप भारी काढलेला आहे ग्रे कलरमध्ये आणि इथे ऑप्शनल फ्लॉग लॅम्पसुद्धा दिलेले आहे आणि थोडी बाजूमधल्या साईडला घेतली या टायमाला त्यांनी। आता मी आहे ना कार्सच्या साईड बाजूला आलेला आहे आणि इथे काही बदलाव झालेला नाही आहे, पण इथे ना डायमंड कट अलॉय व्हील्स दिलेले आहे कंपनीकडून, म्हणजे तुम्हाला बाहेरून कस्टमाइज करायची गरज नाही आणि टायर इंचेस पण थोडी वाढवली आणि इथे नॉर्मली फ्लश बॅक डोअर ओपन बटन आहे। आता चला आपण मध्ये जाऊन बसू। आता मी आहे ना कारच्या मध्ये बसलेला आहे आणि कंपनीनं इथे व्हेंटिलेटेड सीट्स अवेलेबल करून दिलेले आहे आणि ना मी एकदम कम्फर्टेबली बसू शकतो एवढं स्पेस दिलेला आहे आणि कारच्या वर बाजूला आहे ना पॅरानॉमिक सनरूफसुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे या व्हेरियंटमध्ये। आता मी आहे ना फ्रंट सीटवर बसणार आहे। मी आता फ्रंट सीटवर बसलेला आहे आणि इथे ना एकदम कम्फर्टेबली मी ॲडजस्ट होऊन गेलेला आहे आणि इथे ना एक नाही तर तीन स्क्रीन अवेलेबल करून दिलेले आहे कंपनीकडनं आणि इथे ना नॅव्हिगेशन्स आणि एक स्क्रीन ऑडिओ सेटिंग्स आणि तिच्याकरता आहे आणि दुसरी स्क्रीन आहे ना तिच्यात आपल्याला ChatGPTचा वापरसुद्धा करलेला आहे आणि याच्यात आपण यूट्यूब, नेटफ्लिक्स, फ्लिपकार्ट आपल्याला पाहिजे ते ॲप आपण कस्टमाइज करू शकता आणि ऑलरेडी याच्यात 43 ॲप्स अवेलेबल करून दिलेले आहे कंपनीकडनं आणि ना इथे एकदम सॉफ्टनेस फिनिशिंग दिलेली आहे आणि ना ही गाडी मॅन्युअलमध्ये आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल। आता हे माझ्यासोबत जे गाडी आहे ते मॅन्युअल गाडी आणि इथे ना पार्किंग हँडब्रेकसुद्धा दिलेले आहे, जस्ट बटनावर आहे आणि इथे ना मोड चेंज करायसाठी एक बटनसुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे आणि कारमध्ये ना इथे डॉल्बी ॲटम्स स्पीकरसुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे, जे की इंडियातले फर्स्ट कारमध्ये आहे। आपण आहे ना आता ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहे आणि ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर इकडे सुंदरसं स्टेअरिंग इकडे आपल्याला बघायला मिळतं आणि इथे ना महिंद्राचा सुंदरसा लोगोसुद्धा अवेलेबल करलेला आहे आणि इथे ना कंपनीने आपल्याला स्टेअरिंगवर सुद्धा बटन्स अवेलेबल करून दिलेले आहे मोड्स आणि व्हॉल्यूम कमी जास्त करायसाठी आणि इथे ना खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता की इथे आपल्याला क्रूज मोड करायसाठी अजून एक पायडल दिलेले आहे। आता मी स्टार्ट करलेली आहे कार आणि समोर तुम्ही बघू शकता की आपल्याला डोअर हँडल ओपन आहे आपलं, तर इथे येतं आहे की युअर डोअर इज ओपन आणि ही स्क्रीन जे आहे ना ते स्पेशली ड्रायव्हर्स लोकांसाठी दिलेली आहे, जिथे आपलं सर्व स्पीड्स वगैरे कुठल्या गिअरमध्ये गाडी आहे ते सर्व आपल्याला इथे बघायला मिळून जातं। आता साईड बाजूला आहे ना इथे आपल्याला आर्मरेस्टच्या खाली आपल्याला स्टोअर करायसाठी जागा मिळून जाते। आता आपण आहे ना कारच्या बॅक साईडला आणि ते XUV 7XOचं टॅग दिलेलं आहे आणि इथे ना मॅन्युअली आपण डिक्की ओपन करू शकता, इथे कुठलं सेन्सर वगैरे नाही आणि इथे ना 570 लिटरचं बूट स्पेस आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे आणि बॅकच्या जे सीट्स आहे ते पण व्हेंटिलेटेड सीट्स आहे, म्हणजे कार्समध्ये ओव्हरऑल सीट सर्व व्हेंटिलेटेडच आहे आणि आपल्याला आहे ना आपलं सामान आपण फुल भरून जाऊ शकता एवढी जागा इथे दिलेली आहे।